गणपतीच्या प्रसादाला मोदकाची गोडी, गणपतीच्या प्रसादाला मोदकाची गोडी। आपल्या मूर्तीचं काम जवळजवळ झालेलं आहे। आता डेकोरेशनचं काम करतोय। मूर्तीला पूर्ण सजवून झालं आहे। तरी बघू शकता माझ्या दादाने काम हातात घेतलेलं आहे। त्याने सुरुवात केलेली। तर अंधार करण्यासाठी बॅकग्राऊंड उजेड येतं ना, म्हणून अंधार करण्यासाठी आम्ही मागे तो पुठ्ठा लावलेला आहे। त्याच्यानंतर आता एक व्हाईट पडद्यासारखं आम्ही करणार आहे, कारण पुढे आपल्याला ब्लॅक शॅडोमध्ये विठुराया दाखवायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला मागून पूर्ण अंधार पाहिजे आणि त्याच्यासाठी हे आपण करतोय आता। आणि या ठिकाणी आपला गणपती आपण बसवणार आहे। आमचा आता व्हाईट पडदा लावून झालेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला आता माळा लावायचं काम चालू आहे। ही बाकीची आयडिया सगळी दादाची आहे। तो त्यांच्या कॅप्टनला बोलवतोय। का हो कॅप्टन? डेकोरेशनसाठी काही इलेक्ट्रिकलचं साहित्य लागणार आहे, ते घ्यायसाठी आपण आता बाजारात जातोय। आपल्याला लाईटिंगसाठी वायरची गरज होती आणि त्याला SMPS लागणार होता, तर ते घ्यायला आलो होतो आपण इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानावर। इकडं पाचकंदीलच्या एरियामध्ये पाताळेश्वर मंदिरच्या जवळ आलेलो आहे आपण मटेरियल घ्यायला। तर आम्ही मटेरियल घेतलेलं आहे। हे आपल्या गणपती बाप्पाचं आसन आहे, तर आपण आपला विठुरायाला स्टेबल करू। आमची आता विठुरायाची पूर्ण मूर्ती सेटअप झाली आहे। हे जे डेकोरेशन आहे जे आम्ही सिलेक्ट केलेलं आहे, जेव्हा इंटरनेटवर पाहिलं होतं तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की खूप साधं सरळ आणि सोपं डेकोरेशन आहे, लवकर होईल। पण आमचा जो अंदाज होता तो खोटा ठरला, कारण की बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आम्ही काही चुका केल्या किंवा काही मटेरियल सिलेक्शन्स असले ते चुकीचे झाले। रात्रीचे 12:30 झालेले आहेत, तरी बघू शकता आमचं काय काय काम झालं आहे। वारकरींचं काम करतो आहे, वारकरी तिथं लावतो आहे आम्ही। ते मंदिरं दाखवलीत आजूबाजूला, त्या मंदिरांच्या समोर आम्ही आता वारकरी दाखवतो आहे। आता रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि 1:30 वाजेपर्यंत आम्ही याच्यासाठी केलं, कारण की उद्या दादा वहिनींच्या हाताने आपल्या कॉलनीतला गणपतीची स्थापना होणार आहे। तिथं त्यांच्या हाताची पहिली आरती आहे उद्याची, त्याच्यामुळे उद्या वेळ मिळेल असं वाटत नव्हतं, म्हणून आम्ही हे आजच्या रात्रीमध्ये हे कंप्लीट केलेलं आहे। तरी बघू शकता खूप सुंदर आहे, खूप थकवलं पण मजा आली। काल रात्री आपल्याला बराच उशीर झाला होता, जवळजवळ 2 वाजली होती आम्हाला हे सगळं कंप्लीट करत इथं आमच्या वहिनी आता रांगोळी काढताय। तुम्हाला आमचं डेकोरेशन कसं वाटतंय आम्हाला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण पूजेचं साहित्य घ्यायला आलेलो आहे आणि इथं नाक्यावर मिरवणुकी सुरू आहेत गणपतीच्या आणि खूप उत्साहाचं वातावरण दिसतंय। आता आपण मेन बाजारात आलेलो आहे, तुम्ही बघू शकतात मार्केटमध्ये किती गर्दी आहे, लोकांमध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे। आपल्याला दुर्वा आणि पूजेचं साहित्य घ्यायचं आहे। जो काही पूजेसाठी लागणारा जो बाजार होता तो झालेला आहे। आई साहेब आणि वहिनी साहेब दोघंही मोदक बनवण्याच्या तयारीला जोमाने लागलेले आहेत। आतापर्यंत बरीच मोदक बनवून तयार झाले आहेत। गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी झालेली आहे। दादा आणि वहिनी मस्त साडी आणि कुर्त्यावर एकदम रेडी झालेले आहेत।
गणपतीची स्थापना झालेली आहे. आपण आता कॉलनीतल्या गणपतीला न्यायला जाणार आहे. तर बघूया आपली गणपतीच्या आगमनाची मिरवणूक कशी आहे ते. आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती इथं मागे ठेवलेली आहे. तर आपल्या गणपती घेण्यासाठी आपली कॉलनीची मंडळी येते मागूनच. तर तुम्हाला दाखवतो आमची मंडळी. मोरया गणपती बाप्पा मंगलमूर्ती. बाप्पाला घेऊन जाण्यासाठी आपण ॲक्वे रिक्षा बोलवली आहे. तुम्ही बघू शकता या ॲक्वे रिक्षामध्ये आपल्याला आता घेऊन जायचं आहे गणपती बाप्पाला. येताना बाईक घेऊन आलो होतो म्हणून मला या सगळ्या गोष्टी बाईकवर कव्हर कराव्या लागत आहेत. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला. आता मंडळाच्या गणपतीचे भटजी आलेले ते म्हणे ज्यांच्या हाताची पूजा आहे त्यांना लवकरात लवकर बोला म्हणून मी आता वहिनी त्यांना बोलवायला आलेलो आहे. पूर्वचरितम धरून ठेवा ताटावर पाणी. अद्य पूर्वचरितम खोल करा वाटी सरकार. अद्य पूर्वचरितम एवं ग्रहण विशेषण विशिष्टाया शुभ पुण्यतिथो म्हणायचं मम आत्मनः सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मयार्पितानि पुष्पाणि पूजार्थे प्रतिगृह्यताम् ऋतुकालोद्भव नमः. ऋग्वेदं पूजयामि. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. यजुर्वेदं पूजयामि. पश्चिमे सामवेदाय नमः. सामवेदं पूजयामि. उत्तरे धर्वेदाय नमः. स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ति. जय देव रामदूता शोभे शोभना रंजन पूरी चंदी नागरिया. जय देव जय मंगल मूर्ति हो श्रीराज समूर्ति. दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पूर्ति. जय देव जय. गणपतीच्या प्रसादाला मोदकाची गोडी. गणपतीच्या प्रसादाला मोदकाची गोडी. सुखी ठेव बाप्पा श्रीकांतराव आणि माझी जोडी. आणि फायनली गल्लीतलाही आणि आपल्या घरातल्या बाप्पाचाही आगमन झालेलं आहे आणि विराजमान झालेले आहेत. तर या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे. आणि आता येणारे पुढचे 11 दिवस खूप 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 भारी राहणार आहेत. खूप मजा येणार आहे. खूप एन्जॉय करणार आहेत. तर या दिवसांमध्ये आपण बघू कुठले कुठले गणपती आपल्याला कवर करता येतात. शिरपूरचे गणपती आपण एखाद्या दिवशी कवर करून तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि बेल आयकॉन दाबणं गरजेचं आहे. कारण की माझी पुढची येणारी व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन लवकर मिळेल. चला मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.